नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेती म्हणजे निसर्गाशी लावलेला एक जुगारच असं आपण म्हणतो. कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट. अशा वेळी आपल्याला आधार देतो तो म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा. पण अनेकदा तांत्रिक कारणांमुळे विम्याचे हप्ते रखडलेले असतात. आज आपण अशाच एका मोठ्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत. राज्य सरकारने खरीप हंगाम 2021 संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा काढला आहे. या निर्णयातील 4 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने खरीप 2021 मधील राज्य हिश्शाच्या विमा हप्त्यासाठी 12,70,677 रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. हा शासन निर्णय 30 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आला. आता तुम्ही म्हणाल 2021 चा निधी इतक्या उशिरा का? तर मित्रांनो, भारतीय कृषी विमा कंपनीने 5 फेब्रुवारी 2026 रोजी पाठवलेले मागणी पत्र आणि त्यानंतर कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस यावर हा निर्णय आधारित आहे. हा 2021 च्या हंगामाचा रेसिड्युअल म्हणजेच उर्वरित राहिलेला हिशोब पूर्ण करण्यासाठीचा निर्णय आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निधी कोणत्या कंपन्यांना मिळणार. तर यात 4 प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. 1. भारतीय कृषी विमा कंपनी 68,176 रुपये. 2. एचडीएफसी अर्गो 2,99,695 रुपये. 3. आयसीआयसीआय लॉम्बार्ड 1,32,677 रुपये. 4. पाणी सर्वाधिक हिस्सा रिलायन्सला म्हणजे 7,70,129 रुपये दिले जाणार आहेत. या रकमांचे सूक्ष्म स्तरावर ऑडिट करूनच हा निधी निश्चित करण्यात आला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे पारदर्शकता. हा सर्व निधी एस्क्रो बँक खात्यातून दिला जाणार आहे. हे खाते कृषी आयुक्तालय स्तरावर खास पीक विम्यासाठी उघडलेलं असतं. यामुळे निधी इतर कोणत्याही कामासाठी वळवला जाऊ शकत नाही. भारतीय कृषी विमा कंपनी येथे समन्वयक म्हणून काम पाहणार आहे. थोडक्यात सांगायचं तर तुमचा विम्याचा पैसा सुरक्षितपणे योग्य त्या कंपनीपर्यंत पोहोचण्याची ही एक खात्रीशीर पद्धत आहे. चौथी आणि सर्वात महत्त्वाची अट. सरकारने स्पष्ट केले की हा पैसा जरी आता दिला जात असला तरी तो केवळ आणि केवळ खरीप 2021 च्या कामासाठीच वापरता येईल. इतर कोणत्याही वर्षाच्या किंवा हंगामाच्या देणी पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरता येणार नाही. यामुळे हिशोबात अचूकता राहते आणि तांत्रिक अडथळे दूर होतात. तर मित्रांनो, प्रशासकीय प्रक्रियेला वेळ लागला तरी थकीत देयके पूर्ण होणे ही एक सकारात्मक बाब आहे. यामुळे विमा कंपन्या आणि सरकारमधील व्यवहार पूर्ण होऊन विमा क्षेत्रातील विश्वासार्हता वाढते. तुम्हाला काय वाटतं? अशा एस्क्रो खात्यामुळे विमा प्रक्रियेत पारदर्शकता येईल का? आणि हा प्रशासकीय विलंब तंत्रज्ञानाच्या मदतीने कसा कमी करता येईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.